आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. करणार नाही म्हणजे लग्न म्हणजे काय खेळ वाटला तुला? आज हो म्हटलं उद्या नाही म्हटलं. व्हॉट रबिश. तू शब्द दिलास, तू हो म्हणालास म्हणून मी मोनिशाला शब्द दिला, त्यानंतरच लग्नाला होकार दिला गेलाय. आणि आता तू नाही म्हणू शकत. आय कांट बॅक आउट. हे लग्न आता आम्ही मोडू शकत नाही असं समज की आमचा नाईलाज आहे. नाईलाज? कसला नाईलाज यशोधरा? अशाने ना तू सुखी राहणार ना ती मुलगी सुखी राहणार. का तुझ्या हट्टापायी दोघांची आयुष्य उद्ध्वस्त करतेस तू? आमच्या मुलांचं चांगलं वाईट आम्हाला कळतं आई, आणि तू काळजी करू नकोस. कुणाचंही आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही. आम्ही आहोत. तुझं लग्न शनायाशीच होणार. अक्षय, तुझं जबरदस्तीने कोण लग्न लावून देतं ना ते बघतेच मी. तू काही काळजी करू नकोस. तुझ्या पाठीशी खंबीर उभी आहे मी. आणि हा बाप सुद्धा. याआधी तुझ्या पाठीशी कधी खंबीरपणे उभा राहिलो नाही मी, पण आजपासून या क्षणापासून तुझा हा बाप तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. सगळ्यांना आत्ताच ड्रामा सुचतोय. आम्ही कसं त्या मोनिशाला शांत केलंय लग्नाचं वचन देऊन ते आम्हाला माहिती. आता जर हे लग्न झालं नाही तर मोनिशा काय करेल? डॅड प्लीज, आपण अशी टोकाची भूमिका का घेतोय आजी? मम्मा जर म्हणतायत, त्यांनी शब्द दिलाय, तर त्यांना काय म्हणायचं ते तरी ऐकून घेऊया आपण. आणि कसं आहे ना अक्षय, मम्मा आहेत म्हणून आपण आहोत. आणि आता स्वतःला सेव्ह करण्यासाठी आपण त्यांना प्रॉब्लेम मध्ये ढकलायचं आहे का? डॅड मला नाही पटत आहे. श्रेयस, तू तुझी बाजू मांडलीस, आपण अक्षयची बाजू सुद्धा ऐकून घेतली. आता महत्वाचं म्हणजे तुमच्या दोघांच्या ममाला काय वाटतंय हे पण आपण ऐकून घ्यावे. मग आपण ठरवू शकतो ना काय करायचं आणि काय नाही ते. ओके श्रेयस? एक्झॅक्टली एवढंच म्हणणं आहे माझं. मामा प्लीज बोला तुम्ही. आम्हाला पण जाणून घ्यायचंय तुझा कसला एवढा नाईलाज झाला ते. काय सांगू? तुम्हा सगळ्यांना माहिती आहे मोनिशा आमची बेस्ट फ्रेंड. अनेक वर्ष आम्ही मैत्रिणी आहोत. फक्त पर्सनलच नाही तर प्रोफेशनल आयुष्य सुद्धा आम्ही शेअर केलं. पार्टनर्स होतो आम्ही बिझनेसमध्ये. कधी तिने आम्हाला मदत केली, आम्ही सुद्धा तिला मदत केली. पण काय? पण व्यवसाय करताना बिझनेससाठी गरजेचं म्हणून आमच्याही हातून काही चुका झाल्या असतील. आणि मोनिशा आता त्याच चुकांचं भांडवल करून आम्हाला या जगात बदनाम करू पाहते. चुका? कसल्या चुका मम्मा? चुका म्हणजे कोणी काही आपल्या मर्जीने करत नसतं. बिझनेस म्हटला की खूप गोष्टी कराव्या लागतात अक्षय. साम दाम दंड भेद याचा वापर करून व्यवसाय पुढे घेऊन जावा लागतो. कधी कोणाला पैसे द्यावे लागतात, कधी कोणाला धमकी. बिझनेसची गरज म्हणून आम्ही आणि मोनिशाने पण हे केलं. आय मीन आय वॉज ऑलवेज ॲट द फोर्थ फ्रंट. त्यामुळे आमचं नाव होतं, आमचा चेहरा होता. झाल्या असतील आमच्याकडून काही गोष्टी, आय मीन विच पीपल कॅन टर्म इलिगल. आता त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ज्या खूप पूर्वी घडल्या आहेत, त्याचे काही पुरावे मोनिशाकडे आहेत. आणि त्याचा वापर करून आय मीन तिने धमकी दिली आहे की ते सगळं ती मीडिया समोर आणलं. आम्ही कल्पनाही करू शकत नाही की त्या गोष्टी जर मीडियामध्ये आल्या आणि त्या जर अशा अख्ख्या जगात लोकांना कळल्या तर काय होऊ शकेल. तुमच्या लक्षात येत आहे ना, लीगल मॅटर्स उभे राहू शकतात. नाही, आम्हाला लॉकअपमध्ये जायची भीती वाटत नाहीये. फाईन, आम्ही करू ते. पण हे जग, हा समाज जर आमच्या कुटुंबाकडे
आमच्या मुलांकडे बोट दाखवणार असेल तर ते नाही सहन करू शकत आम्ही. नो, आम्ही बिझनेससाठी जे काही केलंय त्याच्यासाठी तुम्ही. श्रेयस, तुला कळतंय ना, हे सगळं लीगल मॅटर्स मध्ये अडकलं तर आपला बंगलो सील होऊ शकतो, बिझनेस सील होऊ शकतो. हे जे साम्राज्य आम्ही उभं केलंय, कसं उभं केलंय माहितीये ना तुम्हाला सगळ्यांना. श्रेयस, अक्षय, तुम्ही लहान होता तेव्हापासून बघताय ना. ममा हॅज वर्क व्हेरी हार्ड. खूप मेहनत करून आम्ही हे 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 एम्पायर उभं केलेलं आहे. पण हे जर मोनिशाने असं काही मीडिया समोर आणलं तर हे अख्खं एम्पायर, आमचं एम्पायर कोसळेल. आणि असं काही झालं ना तर तुमची मम्मा नाही सहन करू शकत. यू नो, हा व्यवसाय, हे एम्पायर आमचं सगळं आहे. हे सगळं पुढे जाऊन तुमचंच आहे. आय कांट रुइन इट लाईक दिस. हो ना, हे असं काही झालं तर आम्ही नाही सहन करू शकत. श्रेयस, आम्ही मान्य करतो की बिझनेससाठी खूप गोष्टी आम्ही केल्या ज्या कदाचित करायला नको होत्या. पण आम्हाला नव्हतं वाटलं की बिझनेससाठी आम्ही जे काही करू त्याचा स्ट्रेट इफेक्ट आमच्या पर्सनल लाईफवर होईल. पण मम्मा, अशा प्रकारच्या डील्स, असा बिझनेस करायचाच कशाला आपल्याला? हे आपण आपल्या मर्जीने करत नसतो. हे आम्ही तुला नव्याने सांगायला नको श्रेयस. यू आर पार्ट ऑफ दिस बिझनेस. परिस्थिती जी काही असते त्यानुसार आपल्याला डिसिजन्स घ्यावे लागतात. आणि या जगात असला कुठलाही व्यवसाय नाही जो तडजोडीशिवाय होऊ शकतो. हे एवढं मोठं एम्पायर उभं करणं, ते सस्टेन करणं खाण्याची गोष्ट नाहीये. रात्री निश्चिंत झोप लागणार नसेल तर एवढ्या मोठ्या एम्पायरचा काय उपयोग आहे मम्मा? हेच मी इतकी वर्ष सांगण्याचा प्रयत्न करतोय. पण बिझनेस कशाशी खातात, बिझनेस वाढवण्यासाठी काय काय करावं लागतं हे मला कळत नाही ना. कारण मी एक साधा मध्यमवर्गीय कारकून माणूस, बरोबर? अरविंद, बस. मम्मा प्लीज, चुकीच्या मार्गाने मिळवलेला पैसा, एम्पायर, रेप्युटेशन आम्हाला कोणालाही नकोय. या सगळ्याची खरंच एवढी गरज आहे का आपल्याला? समाधान, समाधान महत्वाचं. कुणाला 2 घास मीठ भाकरीमध्ये सुद्धा सुख मिळतं आणि कुणाला 5 स्टार हॉटेलचं जेवण सुद्धा सुख मिळत नाही. कुणाला रस्त्याच्या कडेला शांत झोप लागते तर कुणाला गुलाबांच्या पाकळ्यांवर सुद्धा झोप लागत नाही. प्रत्येकाच्या सुखाची कल्पना वेगवेगळी असते यशोधरा. महत्वाचं काय असतं ते समाधान, सुख आणि समाधान. हो आजी, आणि माझं सुख आणि समाधान हे लग्न न करण्यातच आहे मामा. ते शक्य नाही. मामा, मोनिशा आंटींना पैसे हवेत ना, आपण देऊ ना मामा पैसे. ते इतकं सोपं नाहीये अक्षय. मोनिशा नाही ऐकणार. आय एम सॉरी टू से मम्मा, पण आयुष्यात पहिल्यांदा तुमच्या डिसिजन मध्ये मी तुमच्या बरोबर नाही. म्हणजे जर अक्षयची इच्छा नसेल तर त्याच्या इच्छेविरुद्ध मी सुद्धा हे लग्न होऊ देणार नाही. यू टू. तुझ्याकडून हे नक्कीच एक्सपेक्ट केलं नव्हतं आम्ही. नाही म्हणजे आम्हाला वाटलं होतं की किमान तू तरी नक्की समजून घेशील आम्हाला. फाईन फाईन या फाईन. आमचं रेप्युटेशन, आमचं स्टेटस, त्याचं काही होऊ दे, पण अक्षय दुखावला गेला नाही पाहिजे. राईट? त्याच्या इच्छेच्या विरुद्ध त्याचं लग्न होऊ द्यायचं नाहीये. राईट? फाईन, आमचं काही होऊ दे. मोनिशा काय करू शकते ना याची तुम्हा लोकांना कल्पनाही नाहीये. Do you understand? Do you understand? No. No one understands. No one understands.
मॉम, मला तर वाटायला लागले की मी तुझ्यासाठी अजिबात महत्वाची नाहीये. व्हॉट नॉनसेन्स. बघ ना, जर का मी महत्वाची असते तर तू आता यश आंटी बरोबर ब्रेकफास्ट करत माझ्या आणि अक्षयच्या लग्नाची डेट फायनल केली असतीस. मला एक कळत नाहीये, आधी तुला या लग्नामध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता आणि आता अचानक एवढी घाई. मॉम, मला या लग्नामध्ये अजूनही इंटरेस्ट नाहीये. मला यश आंटीच्या प्रॉपर्टीमध्ये आणि बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे. आणि एकदा का लग्न झालं की इनडिरेक्टली तूच सगळ्या प्रॉपर्टीची ओनर होणार, नाही का? अँड मॉम, आय नो आता आपल्या बिझनेसची जी काही पोझिशन आहे ना, त्यासाठी पैसे खूप गरजेचे आहेत. बाप रे शनो बेबी, तू आपला एवढा विचार करतेस? बट तू माझा काही विचार करत नाहीयेस असं मला वाटतंय. तुला माहितीये ना ती यश आंटी कशी आहे. ती कधी काही गेम खेळू शकते. माझा ना तिच्यावर अजिबात विश्वास नाहीये. माझाही नाहीये. यु नो, आपली बेस्ट फ्रेंड जेव्हा दुश्मन बनते ना, तेव्हा तिच्या इतकी डेंजरस दुसरी कोणी नसते. आणि मी जेवढं यशला ओळखते ना, तेवढंच तीही मला ओळखते. मॉम, आपल्या घरी रेड पडली ते तर तिचंच प्लॅनिंग नसेल ना? डॅडा तिच्याच मुळे लॉकअप मध्ये गेला असणार. एकदा ना माझं त्या अक्षयशी लग्न होऊ देत, नाही त्या यशोधराचा सगळा ऍटिट्यूड संपवला ना तर बघ. मलाही तेच हवंय. माझ्याशी पंगा घेतलाय ना तिने. आधी माझ्या बरोबर बिझनेस सुरू केला, पार्टनर पार्टनर म्हणून शो ऑफ केलं सगळीकडे. आणि नंतर मग तुला काय बिझनेस मधलं जमतच नाही म्हणून सगळा बिझनेस स्वतःच्या घशात घातला. आणि तिच्यामुळेच आपल्यावर बँकरप्ट होण्याची वेळ आली. मॉम, डोंट वरी, तू काही टेन्शन घेऊ नकोस. तुझ्याकडून तिने जेवढं घेतलंय ना त्याच्या डबल मी तिच्याकडून वसूल करून घेणार आहे. आणि तेही लवकरात लवकर. तू फक्त तुझं आणि अक्षयचं लग्न लावून देणार. सो डोंट वरी. ओ माय गॉड, इथे आपण यशोधराच्या बरबादीचं प्लॅनिंग सुरू करतोय आणि तिची बरबादी सुरू झाली सुद्धा. कम ऑन यश, आता बघूया तू काय करतेस. कसली न्यूज आहे मॉम? अरे वा, पोहे. तुला आवडतात ना, म्हणून खास केलेत तुझ्यासाठी. आज सगळा नाश्ता तुझ्या आवडीचा आहे. थँक्यू आजी. ओ, हे बरं आहे. नाही म्हणजे माझ्या आवडीचा मेन्यू हवा असेल तर मला पण गायब व्हावं लागणार बहुतेक. गप्रे, उगाच छळू नकोस माझ्या लेकराला. शांतपणे खा बाळा. गेले 2 दिवस वणवण केलीस ना नुसती. काही खाल्लं नसशील. सावकाश खा. आजचं जेवण सुद्धा बहुतेक सगळं जेवण तुझ्या आवडीचं असणार आहे. डॅड, तर प्रश्नच नाही. सगळं त्याच्याच आवडीचं केलंय मी. श्रेयस, आजचा पेपर बघितलास का? डॅड, मी कुठे न्यूजपेपर्स वाचतो? तुम्ही 4-4, 5-5 न्यूजपेपर वाचता. काय ब्रेकिंग न्यूज आज? न्यूज आहे, ब्रेकिंग न्यूजच आहे आणि आपल्यासाठी तर खास न्यूज. अरविंद प्लीज स्पष्ट बोल ना जरा, आम्हाला पण कळू दे. श्रेयस, तुझे आणि अनुष्का रत्नपारखी यांचे काही फोटोज आलेत पेपरमध्ये. काय? बघू. ते काय आहे? बघू. Come on, let me see. श्रेयस, काय आहे? कुठले फोटो आहेत? मला पण कळत नाहीये. मी तोच विचार करतोय की माझे आणि मिस अनुष्कांचे असे फोटो कधी आणि कोणी काढले असतील. अरे मग नीट विचार कर, आठव.
मे बी आम्ही ते साईट व्हिजिट साठी गेलो होतो ना, तिथे रस्ता रोको काहीतरी झालं होतं, दंगल वगैरे, म्हणून आम्हाला त्या गावात राहावं लागलं एका माणसाच्या घरी. डॅडना इन्फॉर्म केलं होतं मी. हो कधी? अरे हा 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 हा, तू सांगितलं होतं. अच्छा, म्हणजे तेव्हा हे कुणीतरी फोटो काढले असं तुला म्हणायचंय का? हो, मला वाटतं तेव्हाच, म्हणजे रात्री मिस अनुष्का आणि मी असंच गप्पा मारायला त्यांच्या घराबाहेर बसलो होतो, तेव्हा कोणीतरी काढले असावे ते फोटोज. काय माणसं असतात एक एक. हे असले फोटो काढायला धजावतात तरी कसे? बघ ना आजी, हल्ली या मीडियावाल्यांना ना ब्रेकिंग न्यूज साठी काहीही चालतं. खरंय. आय कांट इमॅजिन त्या गावात एवढ्या रात्री आम्हाला ओळखून असे फोटोज कुणी काढले असतील. हॅलो, मिस्टर श्रेयस सरनाईक बोलतोय. आम्हाला जी माहिती मिळाली ती खरी आहे का? मिस अनुष्का रत्नपारखी आणि तुमच्या रिलेशन बद्दल आम्हाला तुम्ही काय सांगाल? तुम्ही खरंच एंगेज आहात की काही कॅज्युअल रिलेशन आहे? तुम्ही दोघं एकमेकांना कधीपासून ओळखता? माइंड युअर लँग्वेज. काय बोलताय तुम्ही? श्रेयस, पुन्हा तुमच्या चॅनल मधून मला कॉल आला तर आय विल सू यू. नॉनसेन्स. मिस्टर श्रेयस, तुमच्या आणि आराध्याच्या फोटो. श्रेयस, हे बघ, श्रीमंत माणसांच्या आयुष्यात डोकावायला आवडतं लोकांना. अहो मम्मा, पण किती वियर्ड आहे. कोणाला काय वाटेल याचा काही विचारच करत नाहीत. म्हणजे अशा गोष्टींचा कोणावर काय परिणाम होऊ शकतो यू नेव्हर नो ना. श्रेयस, आपण पब्लिक फिगर आहोत. द सरनाईक्स. आपल्या घरात घडणारी छोट्यात छोटी गोष्ट सुद्धा मोठी न्यूज असते त्यांच्यासाठी. सो दे विल ट्राय टू फिगर आउट. आता ते प्रश्न विचारून हैराण करणारच आहेत आपल्याला. चिडून चालणार नाहीये, तू शांत राहा. आम्हाला एक सांग की तुझ्या आणि अनुष्का बद्दल हे जे रुमर्स आहेत हे तुला आवडतायत का? म्हणजे रुमर्स जेव्हा आवडायला लागतात ना तेव्हा ते रुमर्स राहत नाहीत. डू यू अंडरस्टँड? आय एम शुअर यू अंडरस्टँड. आराध्या, हे खरंय? नाही काका. मग या बातमीत काही तथ्य नाहीये तर मग बातमी छापली कशी काय गेली? मला नाही माहित काका, मला खरंच नाही माहिती. एक वेळ ही बातमी खोटी आहे असं आपण समजू, पण मग या फोटोचं काय? या फोटोत तुम्हीच आहात ना दोघे? हो काका, हे फोटोज आमचेच आहेत. पण काका. पण काय आराध्या, याआधी तुला अनेकदा मी सावध केलेलं होतं, प्रयत्न केला होता. तुझं एक चुकीचं पाऊल आणि ज्या मार्गावर तू चाललीयस त्याचा शेवट. काका, आम्ही फक्त एकमेकांना ओळखतो, चांगले मित्र आहोत, त्या पलीकडे आमच्यात काही नाहीये. आराध्या, ओळख असणं आणि मैत्री असणं याच्यामध्ये फरक आहे. तसं नाहीये, खरंच तसं नाहीये. श्रेयस चांगला मुलगा आहे. आम्ही उत्तराची वाट पाहतोय. अहो मम्मा, माझ्याकडेच काही उत्तर नाहीये. मी काय उत्तर देणार तुम्हाला? अच्छा, आय गेट इट. आय मीन अनुष्का रत्नपारखी बद्दल तुझ्या मनात काहीच फिलिंग्स नाहीयेत, राईट? नाही म्हणजे मीडियाला आपण हेच सांगूया. नाही नाही, असंही नाहीये. मग कसं आहे? यु नो व्हॉट श्रेयस, अनुष्का रत्नपारखी रत्नपारखींची मुलगी आहे. आपल्या स्टेटसला, आपल्या रेप्युटेशनला मॅच होईल अशी. आय मीन कर्तृत्ववान आहे, बिझनेसमध्ये लीड घेते,
शी इज लाईक अ शायनिंग स्टार. टू कट द स्टोरी शॉर्ट, आम्हाला मुलगी पसंत आहे. पण तुमचं काय, श्रेयस सरनाईक? अरविंद, आई, अक्षय, तुमचं काय मत आहे? आम्हाला काय विचारते मम्मा? आता श्रेयसची चॉईस आम्हाला आवडली नाही तरी आम्ही काय बोलणार आहे? एक मिनिट. श्रेयसचा चॉईस म्हणजे? मम्मा, तुम्हाला सगळं सविस्तर सांगावं लागणार आहे का? म्हणजे तू मी कसं आणि काय समजवू ना तुम्हाला, मला खरंच कळत नाहीये. नाही, तू काही समजवायची गरजच नाहीये. हे फोटोच सगळं सांगून जातोय. काय अर्थ काढायचा या फोटोचा? मला नाही माहित. मला खरंच माहित नाही काका, या फोटोजचा काय अर्थ होतो. आराध्या, मला खरं खरं सांग, त्या श्रेयस बाबतीत तुझ्या मनात काही फिलिंग्स तर नाही आहेत ना?